नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. भरगाव टिप्परने दुचाकीला पाठीमागून ठोकरल्याने दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी बेळगाव शहरामध्ये घडली. शनिवारी दुपारी 12च्या सुमारास बसवणकुडची चेकपोस्ट नजीक बॅरिकेड्स लावण्यात आले होते. त्यामुळे दुचाकी स्वाराने वेग कमी केला होता. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या टिप्परने दुचाकीला जोरात धडक दिली. यामुळे दुचाकी स्वार रस्त्यावर खाली पडले व टिप्परचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. शिवगौडा रामगौडा देसाई वय वर्ष 65 राहणार चावडी गल्ली सांब्रा असे मृत व्यक्तीचे नाव असून माळमारुती पोलीस स्थानकात या प्रकरणाची नोंद झाली आहे. आगामी 2 महिन्यात सांब्रा ग्रामदेवतेची यात्रा असल्या कारणाने पूर्वनियोजन करण्यासाठी दुचाकी स्वार बेळगावला येत होते. याचवेळी हा अपघात घडल्याने गावात शोककळा पसरली आहे. काही दिवसापूर्वी हुबळी येथील बीव्हीबी कॉलेजमध्ये चाकूने भोसकून निष्पाप विद्यार्थिनीचा निर्घृण खून करण्यात आला होता. महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज शनिवारी मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. याप्रसंगी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण देखील सहभागी आहोत आणि आपण त्यांच्या सोबत आहोत. या प्रकरणाची सखोल चौकशी होईल. खून प्रकरणाचा आपण निषेध करतो. या प्रसंगी हुबळी पोलीस आयुक्त रेणुका शशिकुमार, युवा काँग्रेस प्रमुख रजत उल्लागड्डी मठ, महानगरपालिका विपक्षी नेत्या सुवर्ण कल्ल कुंटल, मोहन लिंबिकाई, बंगारेश हिरेमठ, राजशेखर मनसिनकाई व इतर उपस्थित होते. हुबळी येथील बीव्हीबी कॉलेजच्या परिसरात विद्यार्थिनीचा निर्घृण खून करणाऱ्यास कठीण शिक्षा देण्याची मागणी श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आली आहे. आज बेळगाव शहरामध्ये हुबळी येथील बीव्हीबी कॉलेजच्या परिसरात झालेल्या हत्येचा निषेध व्यक्त करण्यात आला. बेळगाव राणी चन्नम्मा चौकापासून आंदोलन रॅली काढण्यात आली. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारला सादर करण्यात आले आहे. या प्रसंगी रामसेना हिंदुस्थानचे अध्यक्ष व महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर व मोठ्या संख्येने श्रीराम सेना हिंदुस्थानचे कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. कॅनरा काँग्रेस उमेदवार डॉक्टर अंजली निंबाळकर यांचा प्रचार दौरा आज कित्तूर मतदारसंघातील देवगाव, निच्चनकी, कोदाणपूर, कलभावी, हुनशिकट्टी, कादरोळी व तिगडोळी या भागात संपन्न झाला. या प्रचार दौऱ्याला कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी साथ दिली. गरीब विकासासाठी काँग्रेसलाच विजयी करण्याचे आवाहन या प्रसंगी करण्यात आले. या प्रसंगी मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी व त्यांचे चाहते सहभागी झाले होते. सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा योद्धा मनोहर जरागे पाटील यांची सभा 30 एप्रिल रोजी बेळगावमध्ये आयोजित करण्यात आली आहे. ही जाहीर सभा यशस्वी करण्यासाठी सकल मराठा समाजाने निर्धार केला आहे. आज आयोजित पूर्वतयारीच्या बैठकीत नियोजन कमिटीची निवड करण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांना सीमा भागातील आपली उपस्थिती दाखवून संपूर्ण देशामध्ये आपल्या सीमा प्रश्नाची चळवळ पुन्हा एकदा दाखवून द्यायची आहे. तेव्हा मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले. या बैठकीत प्रकाश मरगाळे, अॅडव्होकेट अमर येळ्ळूरकर, रमाकांत कोंडुस्कर यांच्यासह इतर नेत्यांनी आपले मत व्यक्त केले. या बैठकीला समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, अमित देसाई, मदन बामणे, माजी आमदार मनोहर किणेकर, RM चौगुले, संजय मोरे, रणजित चव्हाण पाटील, सागर पाटील, श्रीकांत कदम, MY घाडी यांच्यासह इतर नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एका बंद घराचा कडिकोंडा तोडून सुमारे 7 लाख रुपयांचा ऐवज पळवण्यात आला आहे. गुरुवार दिनांक 18 एप्रिल रोजी रात्री ही घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांची छबी सीसीटीव्हीत कैद झाली असून कोल्हापूर व बेळगावात चोरी करताना ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. दोन्ही जिल्ह्यातील पोलिसांना ही जोडगोळी वॉन्टेड आहे. मोहम्मद युसुफ खान सौदागर राहणार अशोकनगर यांच्या घरी चोरीची घटना घडली आहे. यासंबंधी माळमारुती पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी 7,11,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने, रोकड व परदेशी चलन पळवण्याचे उघडकीस आले आहे. बेळगाव लोकसभा निवडणुकीचे भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांचा आज रामतीर्थहर येथे
प्रचार दौरा पार पडला। या प्रसंगी जनतेशी त्यांनी संवाद साधला। ते म्हणाले की देशाच्या विकासासाठी नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्याचे त्यांनी आवाहन केले। या प्रसंगी नगरसेवक हनुमंत कोंगाली, केदार जोरापुरे, मुख्तार पठाण आदी सहभागी झाले होते। तसेच उमेदवार जगदीश शेट्टर यांनी रयत संघटनेच्या प्रमुखांची बैठक घेऊन भाजपची सत्ता असल्यास देशातील शेतकऱ्यांच्या हिताला अधिक भर देऊ, यासाठी भाजपलाच विजयी करण्याचे त्यांनी आवाहन केले। या प्रसंगी श्रीकंठ शिरहट्टी, आनंद माडलगी व इतर उपस्थित होते। महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती। लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता। किमान गुंतवणूक 10,000 रुपये। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। योजना फक्त महिला सभासदांकरिता। नियम अटी लागू। लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा एप्रिल 28 रोजी बेळगाव जिल्ह्यात प्रचार दौरा होणार आहे। 28 एप्रिल रोजी ठीक सकाळी आथणी येथे त्यांचे आगमन होणार आहे। त्यानंतर 11:30 वाजण्याच्या सुमारास उगार खुर्द व दुपारी 2:30 वाजता येरगट्टी येथे प्रचार करणार आहेत। 30 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता चिकोडीत तर दुपारी 2:45 वाजता गोकाक येथे आयोजित प्रचार दौऱ्यात ते सहभागी होणार आहेत। बेळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडत असून हत्तरगी भागात आज मुसळधार पाऊस पडला। अचानक आलेल्या वळिवाच्या पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावर जाणाऱ्या दुचाकीस्वार हैराण झाले। गेल्या 2 दिवसांपासून वातावरणात उकाडा चांगलाच वाढला होता। सकाळपासून हवामान उष्ण होते। पाऊस येईल अशी शक्यता वाटत असतानाच दुपारी अचानक पाऊस आला। लोकसभा निवडणुकीच्या झळा दिवसेंदिवस वाढत आहेत। निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार दुसऱ्या टप्प्याचा प्रचार करत आहेत। चिरंजीव मृणाल हेब्बाळकर यांच्यासाठी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या देखील अत्यंत उत्साहाने प्रचार करीत आहेत। ज्या ठिकाणी प्रचार दौरा होत आहे त्या ठिकाणी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून अत्यंत आदरपूर्वक स्वागत केले जात आहे। शहापूर बेळगाव श्री ओंकारेश्वर बसवण्णा मंदिर यात्रेदरम्यान काल शुक्रवार दिनांक 19 रोजी रात्री इंगळ्यांचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला। श्री ओंकारेश्वर बसवण्णा यात्रेच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये असंख्य भाविकांनी भाग घेऊन देवाचे दर्शन घेतले। श्री दत्त त्रिपुर सुंदरी मठ येथे उद्या दिनांक 21 रोजी श्री स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त प्राणप्रतिष्ठा, दत्त मंत्र हवन, पर्याय होम, मूर्ती स्थापना, महापूजा, अलंकार, महापूर्णाहुती, दुपारी 12:30 वाजता नैवेद्य, महाआरती, प्रसाद व सायंकाळी 7 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्री दत्त त्रिपुरी सुंदरी मठाचे श्री किरण स्वामी नायडू यांनी दिली आहे। मुदगा येथे हनुमान यात्रेनिमित्त हनुमान कुस्तीगीर संघटना मुदगा व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 21 एप्रिल रोजी भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन दमनी पुलाव मुदगे येथे करण्यात आले असून या मैदानाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। जास्तीत जास्त कुस्ती शौकीनांना बसण्याची व्यवस्था संघटनेतर्फे करण्यात आली आहे। कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी संघटनेचे ज्येष्ठ मल्ल भावकण्णा पाटील, अण्णाप्पा बस्तवाड, जयसिंग पाटील, नामदेव पाटील, सयाजी पाटील, सातेरी पाटील व तुकाराम पाटील आणि कुस्ती संयोजन समितीचे सचिव नवीन कुमार पाटील व इतर परिश्रम घेत आहेत। बेळगाव शहरात दक्षिणेकडून प्रवेश देणाऱ्या कंगराळी BK जवळील सर्व्हिस रस्त्यावर खोल खड्डे पडल्याने नागरिकांना धोकादायक स्थितीला सामोरे जावे लागत आहे। सततच्या पाणी गळती खड्डे धोक्याचे बनून अनेक अपघातांना कारणीभूत ठरल्याने परिस्थितीचे गांभीर्य अधिकच वाढले आहे। याकडे संबंधितांनी लक्ष देऊन ही समस्या दूर करण्याची मागणी होत आहे। 7 मे रोजी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून अण्णासाहेब जोल्ले निवडणूक लढवित असून चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा एकदा अण्णासाहेब जोल्ले यांना मतदान करून
लोकसभेत पाठवावे. देशाचे नेतृत्व पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवण्यासाठी सर्वांनी भाजपच्या पाठीशी खंबीरपणे राहावे असे आवाहन माजी मंत्री व विद्यमान आमदार शशिकला जोल्ले यांनी केले. एकसंबा येथे शहरातील विविध बूथ पातळीवर कार्यकर्त्यांची सभा घेऊन त्या बोलत होत्या. लोकशाहीमध्ये मतदान व निवडणूक या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. सर्वांनी निवडणुकीमध्ये आवर्जून मतदान करण्यासोबत लोकशाही व्यवस्था सुदृढ करावी असे आवाहन चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी व जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी राहुल शिंदे यांनी केले. चिकोडी येथील तालुका पंचायतीच्या प्रांगणात मतदान जागृती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी रॅलीचे उद्घाटन करून ते बोलत होते. हुबळी येथील युवती नेहा खून प्रकरणी आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी अथणी भाजप वतीने माजी आमदार महेश कुमठहळ्ळी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढून तहसीलदार वाणी यू यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आमदार महेश कुमठहळ्ळी म्हणाले की सरकार सत्तेवर आल्यापासून ही दुसरी घटना आहे. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. सरकारला लगाम नाही असा त्यांनी आरोप केला. चिकोडी जिल्हा माजी उपाध्यक्ष उमेशराव बंटोडकर, SA मुदकन्नावर, प्रभाकर चव्हाण, पुट्टू हिरेमठ, रवी संख, गिरीश भुटाळे, सिद्धू पाटील, सत्यप्पा भागन्नावर आदी उपस्थित होते. रामदुर्ग तालुक्यातील बटकुरकी गावाजवळ दुचाकीला भरधाव वेगात असलेल्या गुड्स वाहनाची धडक बसल्याने अपघात घडला. यामध्ये दुचाकीस्वार शिवानंद खानापूर व मल्लप्पा कौजलगी हे दोघे जागीच ठार झाले. रामदुर्ग पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. लोकसभा निवडणूक 2024 खर्च निरीक्षक अधिकारी अनुप कुमार यांनी गुरुवारी बबलेश्वर मतदारसंघातील कनामडी चेकपोस्टची पाहणी केली. चेकपोस्टवर अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती, छत्री, पिण्याच्या पाण्यासह चेकपोस्ट यंत्रणेची माहिती घेतली. चेकपोस्टवर नेमलेले सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिफ्टनुसार काम करताना वेळेवर उपस्थित राहून कर्तव्य पार पाडावीत व प्रत्येक वाहनाची तपासणी करावी अशा सक्त सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.